पण आता हे जे महिला विधेयक ज्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे, तुम्हाला असं वाटतं का की याचा फटका काँग्रेसला बसेल येत्या काळामध्ये? मोठा फटका म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस बहुतेक 0वर आउट होईल. काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये संपलेली पार्टी आहे, संपलेला पक्ष आहे. त्यांचे सर्वात मोठे नेते आहेत अधीर रंजन, ते पण पडू शकतात यावेळी. तृणमूल काँग्रेस त्यांचा जो मोठा वोट बँक आहे महिला आणि मुस्लिम M² तर मुस्लिम तर त्यांच्याकडे इंटॅक्ट आहे, पण ज्याप्रमाणे त्यांनी महिला आरक्षण विधेयकला पाळला आणि महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांनी मेज थपथपवलं ना तिकडे आणि एक खुशी व्यक्त केली, त्याचा फटका त्यांना पडला. आणि यावेळी ममता बॅनर्जी जिंकून येऊ शकत नाही. मी कोई सेफोलॉजिस्ट नाही आहे, मी पश्चिम बंगाल गेलो पण नाही, पण माझ्याकडे एक पॉलिटिशियन म्हणून एक सिक्स सेन्स आहे आणि मी सिक्स सेन्स आधारे मी सांगू शकतो की यावेळी भाजपची मोठी सत्ता तिकडे येऊ शकते आणि भाजपला महिला आरक्षण विधेयकमध्ये मोदीजीने जो स्टँड घेतला त्याचा एक मोठा फायदा होऊ शकतो.